नमस्कार साई सेवकानो, ओम साईराम. दिनांक 17 मे 2026ला माझी एक परीक्षा होती, म्हणून पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी मी भाग नाही घेऊ शकलो. 18 मार्च म्हणजेच पालखी पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी मी सकाळी घर सोडले. ठाण्याहून कसाऱ्याला जाणारी लोकल बोट गेली. लोकल ट्रेनने मी 8:30ला वासिंदला पोहोचलो. स्टेशनपासून मी हायवेकडे चालत निघालो. पहाटे 6 वाजता पडग्यावरून निघालेली साईंची पालखी 8ला वासिंदला पोहोचते व इथेच काही काळ विश्रांती करते. स्टेशनपासून हायवेकडे निघालो. हायवे जवळ येतात समोर माऊलीचा किल्ला दिसत होता. वाशिंदला साई पालखीसाठी टेंट उभे केलेले. मी येथे पोहोचत्याच क्षणी निशाणाच्या इथून पुढे प्रस्थान झाले व पालखीच्या प्रस्थानाची तयारी सुरू होती. बाबांच्या कृपेमुळे मला अगदी वेळेवर इथे पोहोचता आले, जेणेकरून इथे येताच सर्वप्रथम साईंच्या पालखीचे दर्शन घेता आले. दर्शन घेताच पालखीच्या इथून पुढे प्रस्थान झाले. वाशिंदवरून आम्ही 9:22ला पुढे निघालो. वाशिंदवरून शहापूर हे अंतर जवळपास 10 किलोमीटर आहे. हे अंतर आम्हाला सकाळी 9 ते दुपारी 12च्या उन्हात पार करायचे होते. वाटेत लागणारं ऊन किती जरी असलं तरी वाटेत अनेक मित्र साई सेवक आम्हाला पिण्याचे पाणी ऑफर करत होते. आम्ही हायवे सोडून शहापूरला जाणारी वाट धरली. या रस्त्यात दोन्ही बाजूला झाडे होती. या झाडांच्या सावलीमुळे उन्हाचा त्रास बराच कमी झाला आणि इकडचे तापमान थोडे कमी वाटत होते. अगदी अगोदर हायवेच्या बाजूला देखील अशी झाडे असायची. त्या काळी हायवे रुंदीने छोटे असायचे, तरीही त्यांना झाडांची सावली मिळायची. हल्लीच्या काळात याच हायवेच्या वायडनिंगच्या कामासाठी हजारोंच्या संख्येत वृक्षांची तोड करण्यात आलेली दिसते. 11:20ला साईंची पालखी शहापूरला पोहोचली. पालखीचे स्वागत ढोल ताशे वाजवत करण्यात आले. साईंची पालखी अधिकतर दुपार शहापूरलाच थांबते. येथेच पालखीची मध्याह्न आरती करण्यात येते व दुपारचे जेवण नैवेद्य दाखवण्यात येतं. आम्ही आणि इतर सर्व साई सेवक देखील जेवून येथेच शहापूरला विश्रांती करतो. 4-4:30च्या दरम्यान साई पालखीचे येथून पुढे प्रस्थान झाले. साईसेवक पदयात्रेनं मोफत उपचार करण्याकरिता व मोफत औषधे पुरवण्याकरिता विलेपार्लेचे गुरुस्थान ट्रस्ट वाटेत अनेक ठिकाणी स्टॉल उभे करतात.
साईंच्या पालखीची सायंकाळ आरती आज आटगावाला होणार होती. शहापूर ते आटगाव हे अंतर जवळपास 7 किलोमीटर आहे. आटगावात साईंच्या पालखीचे स्वागत कन्फेटी उधळून झाले. आरतीच्या ठिकाणाजवळ साई सेवक पदयात्रेला मसाला दूध वाटण्यात येत होते. ला पालखी आटगावातील साई मंदिरात पोहोचली. मंदिराच्या आवारात साई पालखी आरतीसाठी थांबते. वेदा नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात एवढे सपनात माझ्या कानात बाबांनी हे म्हटलं जाऊया बाई शिर्डीच्या ठाई जाई जाऊया बाई शिर्डीच्या ठाई मला जावंच वाटलं हो मला जावंच वाटलं हो एवढी स्वप्नात माझ्या कानात एवढी स्वप्नात माझ्या कानात बाबा मी म्हटलं दर दिवशी सायंकाळ आरतीनंतर पालखीची छत्री वफ्तागिरी ट्रकमध्ये ठेवण्यात येतात. ते मग पुढच्या दिवशी सकाळी परत पालखीसोबत कॅरी करण्यात येतात. आनंदात उत्साहात
आपण पालखी ओम साईराम ओम साईराम ओम साईनाथ महाराज की जय. उशिरा रात्री देखील साई सहयोग मंडळ वाटेत अनेक ठिकाणी साई सहयोग पदयात्रींना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देतात. आज रात्रीचे साईंच्या पालखीचे मुक्काम खर्डी येथे होणार होते. आडगावहून खर्डी हे अंतर 13 ते 14 किलोमीटर आहे. हे अंतर चालून प्रवास करता करता आम्हाला रात्री 11 वाजता खर्डीला पोहोचता आले. दर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचून मग आपली गाडी शोधणे ही एक वेगळीच गंमत आहे. शेकडो गाड्यांमधून आपल्या ग्रुपची गाडी लांबूनच ओळखता येईल म्हणून प्रत्येक ग्रुप आपापल्या गाड्यांना युनिक अशी लाइटिंग व डेकोरेशन करून ठेवतात. सकाळी पडग्याहून निघालेली साईंची पालखी 32 किलोमीटर प्रवास करून रात्री खर्डीला पोहोचली आणि तसंच साई सहयोग मंडळ आयोजित साई पालखीसहित पदयात्रा सोहळ्याचा 3रा दिवस पूर्ण झाला. आपल्या सर्वांची मुलाखत आता 4थ्या दिवशी होईल. आपणा सर्वांना हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा.